या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। दररोज पाणी पुरवठ्यासाठी 892 कोटींची योजना पूर्ण करण्याला आणि IT पार्कला भाजपाच्या जाहीरनाम्यात प्राधान्य। भाजपाच्या जाहीरनाम्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन। सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठ्यासाठी 892 कोटींची योजना पूर्ण करण्याला आणि IT पार्क सुरू करण्याला भाजपच्या जाहीरनाम्यात प्राधान्य देण्यात आलं। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी जामगोंडी मंगल कार्यालयात झालं। या प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे, शिवराज सरतापे, सुधा अळीमोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलते उपस्थित होते। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, भारतीय जनता पार्टीनं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याकरता भाजपा कटिबद्ध आहे। सोलापुरात IT पार्कचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपाकडून मागणी करण्यात येईल। भाजपाच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पुढील प्रमाणे: सोलापूर शहरासाठी पुढील 100 दिवसात 100 ई-बस शहरातील रस्त्यांवर कार्यान्वित करणार, धूळमुक्त सोलापूरसाठी अत्याधुनिक यंत्रणांच्या माध्यमातून शहर स्वच्छतेवर भर देणार, प्रत्येक प्रभागात क्रीडांगण उद्यान बांधणार, हद्दवाड भागात अत्याधुनिक रुग्णालय उभारणार, महापालिकेच्या माध्यमातून आयुर्वेदिक उपचार देखील जनतेला उपलब्ध करून देणार, गुंटेवारीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार, शहरातील विविध भागात सुलभ सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणार, महिलांसाठी पिंक टॉयलेट उपलब्ध करून देणार, हद्दवाड भागात मराठी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या जातील, प्रत्येक प्रभागात प्रभाग कार्यालय एक खिडकी सेवा देणार, कर प्रणाली सुसूत्रता आणून नागरिकांवरील कराचा बोजा कमी करणार, बांधकाम परवाना प्रक्रियेत सुलभता आणणार, जन्ममृत्यू दाखले विभागीय कार्यालयातच मिळणार, MIDC मध्ये सुविधा उपलब्ध करून देणार, वस्त्रोद्योगाला चालना देणार, सोलापूर ते तिरुपती, हैदराबाद, बंगळुरू विमानसेवा सुरू करणार, विमानसेवेचा विस्तार करून बोरामणी कार्गो विमानतळ याद्वारे रोजगार निर्मिती करणार, संविधान भवन बांधणार, गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी पार्किंग व्यवस्था करणार, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवणार, शहरातील झोपडपट्ट्यांच्या योजनांद्वारे पुनर्विकास करणार, उड्डाणपूल, अंडरपास व शहराभोवतालचा रिंग रोड पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार, आदिला नदीचा प्रवाह रुंद करून शहरातील आणि शहराभोवतालच्या नाल्यांचा विकास आराखडा राबवणार, स्मशानभूमीचं आधुनिकीकरण, हद्दवाड भागासाठी नव्या स्मशानभूमी तयार करणार, पुण्यातील कात्रज येथील प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर सोलापुरातील प्राणी संग्रहालयाचं नूतनीकरण करणार, नाट्यगृहांचं अत्याधुनिकीकरण करून हद्दवाड भागात नवे नाट्यगृह, संगीत अकादमी उभारणार, ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर व तलावाचं सुशोभीकरण करणार, धर्मवीर संभाजी तलाव स्वच्छ करून स्मृती उद्यान विकसित करणार, लक्ष्मी मंडईसह इतर भाजी मंडई अधिक सक्षम करून नवीन भाजी मंडई उभारणार। या जाहीरनाम्याच्या माध्यमातून भाजपनं सोलापूरकरांना विकासाची साथ घातली। विकसित भारतासाठी विकसित सोलापूर हे ब्रीदवाक्य घेऊन भाजपा यंदा महापालिका निवडणुकीत जनतेसमोर जात आहे। सोलापूर शहराचा संपूर्ण विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे। जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासनं भाजपा पुन्हा सत्तेवर आल्यानंतर निश्चितपणे पूर्ण करेल, असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे। जो काही सोलापूरचा विकास झालाय तो आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झालाय आणि अपेक्षित असलेलं सोलापूरकरांना अपेक्षित असलेले कामं पूर्ण करण्याची ताकद फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीवरच आहे आणि हे पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांची फाईट आपलं मिशन आहे ते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, तुमच्या सगळ्यांच्या ताकदीने आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि मला निश्चितच खात्री आहे की उद्याचे 8 दिवस रात्र आपल्या पक्षासाठी काम कराल ही अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करून माझ्या वाणीला विराम देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टीच्या सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कुंडल फंक्शन हॉल उपलब्ध।
श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयींनी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कोंडल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.